सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कॉपरच्या ट्यूबला कशी काढावी हे जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी आपण हे करू शकता। एक पिंचिंग टूल वापरून कॉपर नळी बंद करा आणि नळीतील गळती तपासा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि साहित्य गोळा करूया। रीमर सह ट्यूब कटर 1, लहान ट्रायंग्युलर फाईल 1, पिंच ऑफ टूल 1, स्टील रूल 1, सॉफ्ट ट्यूबिंग 1/4 इंच, 3/8 इंच, 1/2 इंच, प्रत्येक 1 रोल। स्वच्छ कापड आवश्यकतेनुसार। पिंचिंग टूल्स कॉपर ट्यूबचा डायमीटर सील करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी याचा वापर केला जातो। यात विविध आकाराचे जबडे आणि छिद्र तयार करणारे 2 बार असतात आणि नट आणि बोल्ट वापरून एकत्र क्लॅम्प केले जातात। पिंचिंग उपकरणाचा वापर करून कॉपर नळी चिटकवणे ही नळीदार द्रव किंवा वायू प्रवाह तात्पुरता थांबविण्याची एक पद्धत असू शकते। हे देखभाल किंवा दुरुस्ती दरम्यान विविध परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते। प्रक्रिया टास्क 1, पिंचिंग टूल वापरून कॉपर ट्यूब चिमटून काढा। स्टेप 1, 1/4 इंच मऊ कॉपर ट्यूब अनरोल करा म्हणजे 3 इंच तुकडा कापला जाऊ शकेल। स्टेप 2, स्टील रूलरचा वापर करून 3 इंच तुकडा लांब ट्यूबचे मोजमाप करा आणि त्रिकोणी फाईलने चेहरा दाबून चिन्हांकित करा। स्टेप 3, कटरच्या व्ही गाईड मध्ये ट्यूब ठेवून कॉपर ट्यूब कापून घ्या। ट्यूबिंग कटर वापरून कॉपर ट्यूब कापणे ही एक सामान्य आणि प्रभावी पद्धत आहे। कटरवरील व्ही गाईड किंवा नाली स्थिरता प्रदान करते आणि कटिंग व्हीलला सरळ मार्गाने मार्गदर्शन करण्यास मदत करते। स्टेप 4, पुरेसा दाब येईपर्यंत अंगठाचा स्क्रू घट्ट करा। स्टेप 5, ट्यूब भोवती हळूहळू कटर फिरवा। स्टेप 6, आवश्यक तुकडा कापल्यानंतर ट्यूबिंग कॉइलचा शेवट सील करा। स्टेप 7, ट्यूबच्या कडा रिम करा आणि फाईल करा। गुळगुळीत आणि स्वच्छ पृष्ठभाग सुनिश्चित करण्यासाठी कॉपर पाईपसह कार्य करताना कॉपर पाईपचा कडा पुन्हा भरणे ही एक आवश्यक पायरी आहे। हे गळती रोखण्यास मदत करते, फिटिंगचा योग्य समावेश सुलभ करते आणि प्लंबिंग सिस्टमची एकंदर अखंडता वाढवते। स्टेप 8, 3/8 इंच आणि 1/2 इंच ट्यूब वापरून इतर आकारांसह त्याच चरणांची पुनरावृत्ती करा। स्टेप 9, टूलच्या पिंच ऑफ सेक्शन मध्ये कॉपर ट्यूब ठेवा। हाताने स्क्रू समान फिरवून दाब लावा। स्टेप 10, एक स्क्रूवर एक भाग वळवा आणि नंतर दुसऱ्या स्क्रूवर तेवढीच रक्कम घ्या। स्टेप 11, दोन्ही ब्लॉक्स एकसारखे बसल्याशिवाय कडक करण्याची प्रक्रिया चालू ठेवावी। स्टेप 18, त्यानंतर ट्यूब बंद केली जाते। स्टेप 19, चिमटलेल्या भागावर आणि इतर कोणत्याही संभाव्य गळती बिंदूवर पाणी आणि साबणाचे द्रावण लावा। बुडबुडे शोधा जे हवेतून पळून जाण्याचे संकेत देतात आणि अशा प्रकारे गळती करतात। रिकॅप या व्हिडिओमध्ये आपण कॉपर ट्यूबची चिमट्याने साधन वापरून कशी काढायची यावर चर्चा केली आहे।